अत्यंत गंभीर प्रकरण आहे। सरकारला समर्थन देणारे पक्ष, त्याचे आमदार आणि खासदार कशा प्रकारे महाराष्ट्र राज्याची लूट करतायत आपण काल पाहिला असेल। संजय शिरसाडांचा काय विषय होता, त्यानंतर भुमऱ्यांनी जमिनी किती 150 कोटीची जमीन भेट, आणि हे जे मावळचे आमदार आहे सुनील शेळके, त्यांनी हजारो कोटीची रॉयल्टी MIDCच्या जमिनीवरती खाण उद्योग सुरू करून बेकायदेशीरपणे हजारो कोटीची रॉयल्टी सरकारची बुडवली। त्याबाबत सविस्तर तपशील मी त्यांना पाठवलेला आहे पुराव्यासह। आतापर्यंत मी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील आणि त्यांना समर्थन देणारे मंत्री आमदारांची 21 प्रकरणं भ्रष्टाचाराची पाठवलेली आहेत। पूर्ण 50 झाली काय मी पत्रकार परिषदेत एकाही पत्राची त्यांनी पोच दिली नाही, काय कारवाई करतो सांगितलेलं नाही। 21 पत्र भ्रष्टाचारासंदर्भात राज्यसभेचे एक सदस्य पाठवतो। शिवसेना सोडून द्या राजकारण, राज्यसभेचा 25 वर्ष सदस्य असलेला एक खासदार तुम्हाला एक पत्र पाठवतो। काय तुम्ही सांगताय महाराष्ट्र हिताच्या गोष्टी? काय थुकी लावताय का महाराष्ट्राला? चुत्या बनवता शब्द वापरणार नाही, त्यांना आवडत नाही, पण तोच प्रकार थुकी लावताय तुम्ही। भ्रष्टाचारासंदर्भातलं एकही प्रकरण आतापर्यंत त्यांनी पाहावी, त्यांचं दप्तर 21 पत्र आहेत माझी, आजचं 21वा पत्र आहे, आणि अजून मी पूर्ण 50 पत्र त्यांना पाठवीन आणि मग मी तुम्हाला देईन या 50 पत्रांचं काय झालं। ही नौटंकी नाहीये। महाराष्ट्र कसा लुटला जातोय तुम्हाला पाठिंबा मिळाल्याबद्दल, दिल्याबद्दल सरकारमध्ये प्रत्येक ठिकाणी लूट। संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीयदृष्ट्या आरोप करणं किंवा राजकीयदृष्ट्या त्यांचं मत व्यक्त करणं हा त्यांचा व्यक्तिशः अधिकार आहे, परंतु एखाद्याच्या परिवारावरती, एखाद्याच्या व्यवसायावरती जाऊन आरोप करत असताना त्यामध्ये ठोस पुरावे घेऊन त्यांनी आरोप केले पाहिजे। संजय राऊतांकडं कुठले पुरावे जर असतील, मी शासकीय कुठले पैसे, कुठली मालमत्ता हडप केली किंवा शासकीय कुठल्या मला नोटीस आल्या असतील, तर त्या बाबतीत त्यांनी त्या प्रसिद्धीच्या माध्यमातून किंवा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून त्या प्रसिद्ध केल्या पाहिजे, त्या दाखवल्या पाहिजे। परंतु संजय राऊत हे मागच्या काही दिवसापासून जाणीवपूर्वक जे काही व्यक्तिशः टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत त्यामधनं काही साध्य होणार नाही, आणि जर राऊतांकडे कुठले पुरावे असतील तर त्यांनी ते दाखवावे, त्यानंतर मी त्यांच्या आरोपाला काय उत्तर द्यायचं ते उत्तर देईन। एका आरोप तुमच्यावरती केले, त्या आरोपांमध्ये तथ्य असं वाटतं का? मी तुम्हाला ते सांगतो, त्यांच्याकडे जर आरोप करताना काय पुरावे असतील त्यांनी ते पुरावे दाखवावे, त्यानंतर मी त्यावरती उत्तर द्यायला सक्षम